मित्रांनो, मुंबईमध्ये एक अजबच प्रकार घडला आहे। पावसामुळे मुंबई तुडुंब अशी भरली होती, तर लोकांनी घरी पोहोचण्यासाठी मोनोरेलचा सहारा घेतला। परंतु ओव्हरलोडेड कॅपॅसिटीमुळे मोनोरेल एका बाजूला चक्क कलंडली गेली। आता प्रश्न असा येतो की मेट्रो आणि मोनोरेल यामध्ये खरं तर फरक काय असतो? तर मोनोरेल एका बाजूला सिंगल बीमवर धावते आणि हलक्या प्रवासासाठी डिझाईन केलेली आहे। 3 बोगीज असलेल्या मोनोरेलची कॅपॅसिटी ही साधारण 420 ते 430 प्रवासी एवढी असते। तर दुसरीकडे मेट्रो 2 पॅरल ट्रॅकवर धावते आणि 3 बोगीज मेट्रोची कॅपॅसिटी ही जवळपास 550 ते 600 प्रवासी एवढी असते। म्हणजेच मेट्रो हेवी क्राऊड हँडल करू शकते, पण मोनोरेल इतक्या मोठ्या लोडसाठी स्टेबल राहत नाही। म्हणूनच मोनोरेल ही शॉर्ट डिस्टन्स आणि फीडर सर्व्हिससाठीच योग्य आहे, तर मेट्रो लॉंग डिस्टन्स आणि हेवी पॅसेंजर लोडसाठी। आता खरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला काय वाटते, मुंबईत मोनोरेल खरंच उपयोगी आहे का फक्त पैसा वाया गेला आहे? हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी व्हायरल गोष्टीला हक्काने फॉलो करा।